भारतीय राज्यघटना यावर आधारित एमपीएससीने विचारलेला प्रश्न अगदी सोप्या कॅटेगरीतला आहे. तर कोणती जोडी अयोग्य आहे किंवा अयोग्यरित्या जुळलेली आहे असा प्रश्न आहे. यामध्ये अ, ब, क, ड असे स्टेटमेंट आहे. यामध्ये पहिलं स्टेटमेंट सांगते अ मध्ये भेदभाव करण्यास मनाई कलम 15. दुसरं आहे ब, संमेलनाचा हक्क कलम 19, जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 आणि ड आहे घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32. तर यामधली कुठली जोडी चुकलेली आहे तुम्हाला समजलं असेल, कारण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. मध्ये उत्तर दिलेले आहेत पर्यायी फक्त अ, त्याच्यानंतर ब आणि क, फक्त क आणि फक्त ड अशा पद्धतीने. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त क चुकलंय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर राहील. कारण कलम 20 मध्ये अपराधांच्या दोष सिद्धतेबाबत संरक्षण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये व्यक्तित्व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण हा अधिकार सांगितलेला नाही. तर कलम 21 मध्ये कायद्याने स्थापित केलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असं सांगितलेलं आहे. दोन गोष्टीमध्ये आयोग फसवते आपल्याला, कायद्याने स्थापित केलेली पद्धत आणि दुसरी म्हणजे कायद्याची योग्य प्रक्रिया. कायद्याची योग्य प्रक्रिया ही अमेरिकन संकल्पना आहे. कायद्याने स्थापित केलेली पद्धत ही जपानच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. 21 मध्ये कायद्याने स्थापित केलेली पद्धत सांगितलेली आहे, म्हणजे ज्या जपानकडून आपण घेतलेली आहे. याचा अर्थ असा होतो की जर कायदेमंडळाने म्हणजे संसद आहे किंवा विधानसभा आहे एखादा कायदा योग्य पद्धतीचा अवलंब करून मंजूर केला असेल तर तो कायदा वैध मानला जाईल असं सांगितलेलं आहे. वर आपण डिटेल लेक्चर घेऊ. लवकरच आपण नवीन राज्यघटनेची आहे किंवा वेगवेगळ्या सिरीज सुरू करणार आहोत. माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर मग आता इथे कलम 21 अंतर्गत असलेली इतर उपहक्क कोणकोणते आहेत तर बघा, माहितीचा किंवा गोपनीयतेचा अधिकार आहे, राईट ऑफ प्रायव्हसी आहे, देशामध्ये प्रवास करण्याचा अधिकार आहे, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार आहे, त्याच्यानंतर उपजीविकेचा अधिकार आहे, एकांतात राहण्याचा अधिकार आहे, निवारा मिळवण्याचा अधिकार आहे, मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार आहे, त्वरित खटला चालवला जाण्याचा अधिकार आहे, मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार आहे. कलम 21 मुळेच आपल्याला पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार सुद्धा आहे. कलम 21 बद्दल या व्यतिरिक्त कलम 21A सुद्धा आहे, त्यामध्ये शिक्षणाचा अधिकार सांगितलेला आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे हे नवीन कलम जोडण्यात आलेले आहे. नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क बनला आहे. समजलं मग तुम्हाला कलम 21 मध्ये काय दिलेलं आहे. तर बघा, काही जे मूलभूत हक्क आहेत ते फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात. जसं 15, 16, 19, 29 आणि 30 हे केवळ भारतीय नागरिकांनाच मिळतात. तर कलम 20, 21, 32 हे नागरिक आणि परकीय दोघांनाही लागू होतात. यामध्ये परकीय शत्रू वगळून हे सुद्धा महत्वाचं आहे. तुमच्यासाठी सोपा साधा प्रश्न की मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये सांगितलेले आहेत, किती मूलभूत हक्क आहेत प्रमुख, ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, नक्की कमेंट करा. धन्यवाद.